धन्यवाद अजय जी। अजय जी ने हमें चैतन्य आसन के बारे में बताया और उसकी स्थिति के बारे में बताया और उसी के माध्यम से हम किस तरह से विश्रांति पा सकते हैं ये भी हमें बताया। तो हमने अभी तक ये देखा है कि योग इज होलिस्टिक एंड इंटीग्रेटेड अप्रोच फॉर द रिलैक्सेशन। ओके, तो अभी तक ये जाना गया है कि योग ये मन को केंद्रित करता है और उसके साथ साथ हमें कॉन्सेंट्रेशन पावर भी बढ़ाता है। तो हम एक मराठी कविता आहे, बहिणाबाई चौधरीची एक कविता आहे, त्या माध्यमातून सांगतो की मन हे कसं आहे आणि आपण त्याला कंट्रोल कसं करू शकतो। तर बहिणाबाईंनी म्हटलेलं आहे, मन वढाय उभ्या पिकाचं ढोर, त्याला किती हाकला तरी येते पिकावर। म्हणजे मनाला तुम्ही काहीच कंट्रोल करू शकत नाही, ते भरकटत असते, पण आपण योगच्या माध्यमातून त्याला एक केंद्रित जागेवर केंद्रित करू शकतो आणि त्याला कॉन्सन्ट्रेट करू शकतो। त्याच्यासाठी आपण आसन, चैतन्य आसन पाहिले, आसन पाहिले, त्यानंतर शुद्धिक्रिया पाहिली, त्याच्या माध्यमातून आपण आपल्या मनाला कंट्रोल करू शकतो। आणि इथे मी माझा डिस्कशन कन्क्लूड करतो। धन्यवाद।